दादा काल तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं म्हटलंय की आम्ही आता आशा सोडली आरक्षण देत नाही, सगळे सोयऱ्यांची ती अंमलबजावणी करत नाही. मग असं वाटतं की आता आरक्षणाची तुम्ही जी आहे ती थोडंफार माघार घेतली असं वाटत नाही तुम्हाला? नाही नाही, माघार घेतल्यावर मग निवडणूक करायला जाईल, घरी जाईल ना. माघार नाही घेतली म्हणजे ठेप्याला आणायची म्हणजे आंदोलन सुरूच आहे. हे आंदोलन सुरू आहे, पण ती आंदोलन जे सुरू आहे राजकारणातलं जे आता ते आंदोलन बी खेळायचं आम्हाला त्यांचं क्रिकेट खेळायचं होऊ द्या. आम्ही आशा सोडली म्हणजे आता किती दिवस आशा धरू शकतो माणूस? 1 वर्ष आंदोलनाचा एवढा मोठा लाखातून टेम्पो चालवणं सोपं नाही. वर्षभर हे बघा तुम्ही पार तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊन बघा ह्या गोष्टीला. वर्षभर लाखात लोक ही साधी सोपी गोष्ट नाहीये. एकाच गावात एकच जात आणि इतक्या ताकदीनं सारखी आंदोलन करते हे देशात झालं नसतं. आणखी देशात ही मराठा समाजाची स्तुती नाहीये, हे सत्य की हे सोपं नाही. वर्षभर आंदोलन इतकं टिकवणं लाखात आजही तितकेच लोक आहेत, उलट वाढलेत. जसं जसं आता हे सरकारने अभियान सुरू केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुकादम किंवा दुसरा टोळी मुकादम एक त्यांच्या नाही दुसरा ते दरेकर भाऊच्या माध्यमातून सुरू केले. कोयते भरायचं काम चालू आहे आता सध्या, ऊस तोडायचं. ते आंदोलन सुरू केलं त्यांनी आमच्या विरोधात. मग जास्तच मराठी एक झाले आणि आता त्यांच्यातलेच झाले. भाजपमधला सामान्य मराठ्यांना वाटतंय ज्या पक्षाला आम्ही मतदान केलं त्या पक्षाचे लोक आमच्या पोराला आरक्षण द्यायचं सोडून विरोध करायला लागले. जो जरांगे पाटील आमच्या पोरांसाठी लेकरांसाठी लढतो त्याच्यासाठी एवढी मोठी फौज उभा केली देवेंद्र फडणवीसांनी. खोटे आरोप खोटे आंदोलन करायला लावायचे, माझ्या जवळचे फोडायचे किंवा माझ्या मराठा समाजाचे लोक फोडायचे, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, त्यांना आंदोलन करायला लावायचे, बदनामीचे षडयंत्र रचायचे. हे फडणवीस साहेब दरेकरांच्या माध्यमातून करायला लागले. म्हणजे बघा मग हे सामान्य मराठ्याच्या लक्षात येतं ना भाजपमधल्या सुद्धा. अरे यार हे माणूस 10 महिने 11 महिने झाला लढतोय आपल्या लेकरासाठी, आरक्षणासाठी पूर्ण जीवाची बाजी लावली, मरायला लागलाय आणि आम्ही यांना मतदान करतो आणि आमच्या लेकराला आरक्षण लागतंय तर आपलाच नेता नाही म्हणतो. सामान्य लोक यांच्यापासून बाजूला व्हायला लागले. तुम्ही निवडणूक जवळ आल्यावर बघा म्हणा फडणवीस साहेबाला तुमच्या जवळ नुसते व्यासपीठावर फक्त मराठ्यांचे नेते दिसणार. तुम्हाला फक्त वाटणार एवढं टप्पू आहे त्याचं लय वर्चस्व. एक माणूस ऐकणार नाही गावातलं त्याचं मतदारसंघातलं त्या नेते. म्हणजे परिस्थिती इथून मागे जशी झाली होती, नुसते व्यासपीठावर नेते, सामान्य लोक जातच नव्हते. तीच भूमिका पुन्हा मराठी घेणार आहे. यांच्या व्यासपीठावर जायचं नाही मराठ्यांनी, यांच्या सभेला जायचं नाही, यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला प्रचाराला सुद्धा जायचा, यांच्या दारात सुद्धा वारायचा. तुम्हाला दिसलं आता पुढं तुम्ही आणखीन बघा, आणखीन सुरुवात नाही झाली. ज्यावेळेस ती रणधुमाळी सुरू होईल ना त्या मैदानात यांच्यासोबत मराठा नसणारे नेते असणार आहेत, व्यासपीठ फुल भरलेलं. दादा एक प्रश्न पडतोय सगळ्यांना की जरांगे पाटील जर निवडणुकीमध्ये उतरले तर नेमकं कुठल्या पक्षाच्या नावानं का उतरतील किंवा अपक्ष उमेदवार उभा करतील की कशा पद्धतीची रणनीती आहे ती ठरली? बरं आहे आपला अपक्ष एक अपक्ष दान नाही. 1760 नंद आपला धिंगाणा बरा. आपण आपलं समजून सांगत पक्ष नको पक्ष नको काय झालं पक्ष जाईल पक्ष हे काहीच खरं नाही. हे बाकीचे आघाड्यान फगाड्यान पक्षीयन फिक्षण हे काय खऱ्या गोष्टी नाही. हे दुकान आहे, ते दुकान आहे राजकीय बस्तान बसवण्याचं दुकान आहे. आम्हाला राजकीय बस्तान नाही बसवायचं, गोरगरिबाला न्याय द्यायचे त्यासाठी काम करणारा माणूस पाहिजे. आणि यावेळेस मराठ्यांनी ठरवलं जातं तुम्ही कोणत्या द्या, तुम्ही दगड दिला तरी आम्ही त्याला मतदान करतो, तुम्ही फक्त नाव सांगा हो म्हणून. आणि मीही समाजाला सांगितलंय जो उमेदवार दिलाय समजा आता त्याचं तुमचं पटत बी नसलं तरी मतदान करायचं. त्याने तुमचं काम नाही केलं माझ्याकडे मी दाखवलं त्याला काच का कसा. पण यावेळेस शान मराठ्यांची राहिली पाहिजे, इतकं ताकदीनं 100% मराठ्यांना मतदान करायचं तरच तुमचे पोर वाचणार आहेत, तुमची जात वाचणार आहे. पोरं मोठे करा, पक्ष आणि पक्षाचा नेता मोठा करू नका. आणि तुम्हाला जर हे अनुभव घ्यायचा असला तर आत्ताच घ्या. ज्या माणसाने ज्या पक्षाच्या नेत्याला मतदान केले त्या आमदाराला आपल्याकडे आला की एक प्रश्न विचारायचा आरक्षण दे आत्ता, तर तो काय उत्तर देतोय मराठ्यांना बघा. तुम्हाला तो म्हणणार आता निवडणूक झाले का आम्ही जिंकून 100% देतो. मग 75 वर्षापासून हेच म्हणते ते. त्याचा अर्थ मराठ्यांना असं घ्यायचं हे आपलं नाहीच, याला मतदानच नाही करायचं यावेळेस. तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही सगळ्या ज्या ज्या पक्षाला मराठ्यांनी मतदान केले त्याला हे सगळ्यांनी विचार तो हेच उत्तर देणार. आणि त्याने जर हे उत्तर दिलं
तर तो आपला नाही समजायचा. मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या, गावात आला की त्याला विचारायचं आरक्षण आता देतो, तो नाहीच म्हणणार आहे निवडणूक झाल्यावर. मग तो आपला कसा नाहीच. किंवा मराठ्यांना दुसरा प्रश्न विचारा की सगळे सोयरीची अंमलबजावणी तुम्ही 11 महिन्यात का नाही केली, केसेस मागं का नाही घेतलं, यासाठी नेमली कशासाठी नेमली, लाखो मराठ्यांच्या पोरावर खोटे गुन्हे का दाखल केले. हैदराबादचं गॅजेट आमचं हक्काचं असून मराठवाड्यात सगळा मराठा कुणबी आरक्षणात आहे, ओबीसी आरक्षण का दिलं नाही. सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का लावलं नाही, तुम्ही का दिलं नाही. आम्ही तुम्हाला मराठ्यांनी सरळ प्रश्न विचारा आपल्या आता आमदाराला आल्या, आम्ही मतदान तुम्हालाच करतो, फक्त हे लागू का केलं नाही, तुम्ही आज करता का, मतदान करतो आम्ही तुम्हाला. मी सरळ सांगतो आजच मराठ्यांना, मी सांगेन त्याला मतदान करू नका. मग तो जर आपल्या ह्या सगळ्या मागण्या ओबीसी आरक्षणातल्या मान्य करत असला, पण तो तुमचा ऐकतो की एकदा विचार. मराठ्यांनी त्याला विचारणं जबाबदारी की आम्ही तुला भाजपला, शिवसेनेला, राष्ट्रवादीला, काँग्रेसला मतदान केलंय, आता माझ्या लेकराचं हित याच्यात हे आरक्षणात, माझं पोरग ह्या आरक्षणामुळे मोठं होणार आहे, हे तू आरक्षण देतो का. ते जर मला आणखी वेळ वाढून द्या, निवडणूक झाल्यावर देतो, तर तुम्ही आजच समजा हे तुमच्या पोराचं वाटोळं करायला निघालेले, त्याला तिथंच सांगा आजपासून माझ्या दारात येऊ नको. हे मराठ्यांनी सांगणं गरजेचं आहे. आणि हे ज्या दिवशी सांगतील की आम्ही नाही मागू शकत, ओबीसीचं मतदान फुटतंय, अशा नेत्याला तर दारात सुद्धा उभा करू नका. म्हणून आम्ही मराठ्याला आरक्षण देत नाहीत की ओबीसीचं आरक्षण मतदान फुटतंय म्हणून, त्या नेत्याला उभा सुद्धा करू नका दारात. आपले गरीबाचे का पोर असं ना तेच निवडून द्या, तेच तुम्हाला पुढं साथ देतील. उद्याच्याला मतदान करायसाठी तुमच्यावर दहशत निर्माण करतील, भांडणं करतील, तुम्हाला दादागिरी करतील, तुमच्यावर केसेस करतील. हे सगळं अन्याय निवडणूक होत तर सहन करा. मराठ्यांना माझं जाहीर सांगणं आहे आज, सगळा अन्याय सहन करा. जेवढा अन्याय होईल तुमच्यावर तेवढा सहन करा. पण गोरगरिबांचे जे उमेदवार दिलेत ते पुरे निवडून द्या, अन्यायच बंद झाला. कारण पहिला आमदार तुमच्यावर अन्याय करत होता त्याला मतदान करावं. आता तुम्ही तुमच्यावर अन्याय होऊन तुम्ही मार खाल्ला तरीही मतदान आपल्या गरीबाच्याच पोराला करा. उद्याच्याला ते आमदार झालं की ते तुम्हाला साथ देणार आहे. पहिला तुम्हाला त्रास देणारा गेला म्हणत जाणाराच्या मागं. इतकी ताकद वापरा, एकजुटीनं पाहुणे, रावळे, गाव सगळं आपले लोक जागे करा मराठ्यांची. आणि एवढ्याच वेळेस मराठ्यांचे शान राखा. एवढ्याच वेळेस नसता आणखीन एक प्रश्न विचारा त्या नेत्याला. 75 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून दिले, 5 वर्ष त्याला दिलं, 5 वर्ष याला दिलं. आता एवढे वेळेस आम्ही गरीबाचं पोरग उभा केले, एवढे वेळेस तुम्ही नेते मागं उभा राहते. 5च वर्ष उभा राहतो, पुढच्या 5 वर्षाला आणखी तुम्हालाच निवडून देऊ म्हणा. एवढे 5 वर्ष आम्ही दिलेल्या उमेदवाराच्या मागं उभा राहा. तो काय म्हणतो फक्त मराठीने बघा. त्याने जर उत्तर हा दिलं तर तो तुमचा, तो जर म्हणला नाही आम्ही त्याच्या मागं उभा राहू शकत, तो तुमचा नाहीच. ती अवलादच आपली नाही. जे आपल्या पोरांसाठी रात्रंदिवस काम करत तो आपला. इथून पुढं मराठ्यांनी हुशार व्हा. माझं शेवटचं मराठ्यांना सांगणं आहे, तुमचे स्वतःचे पोरं अधिकारी बनवा, ते पैसेवाले बनवा, त्यांना व्यावसायिक बनवा, त्याला नोकरदार बनवा. तुमच्या पोराला तुम्ही एकदा तुमचं पोराच्या हातात ताकद आली, ते नोकरीला लागलं, ते पैशावाला झालं, तुम्हाला कोणाची गरज नाही. किती दिवस तुम्ही आमदाराला त्याच्या पोरालाच मंत्री करणार, आमदार करणार आणि पैशावाला बनविणार आहेत, त्याला किती दिवस मोठं करणार आहे. तुमचे पोरं किती दिवस मराठी भिकारी ठेवणार आहेत. एवढे 5 वर्ष तुमच्या जातीसाठी स्वतःच्या पोरासाठी मराठ्यांनी द्या. बघा तुमचे पोरं किती शक्तिशाली बनतात, किती मोठे बनतात, किती अधिकारी बनतात, किती पैशावाले बनतात. तुम्हाला भिकारी म्हणून वागायची गरज नाही आणि कोणत्या मंत्र्याच्या आमदाराच्या दारात सुद्धा जायची गरज नाही. मग विनंती आहे मराठ्यांना, यावेळेस अशी ताकद दाखवा ना, मराठीची शक्तीच राज्यात वाढली पाहिजे. मराठ्याच्या नादी लागायचं म्हणलं की थरथराच उडाले पाहिजेत लोक. इतक्या ताकदीनं 100% मतदान करा यावेळी. बघू कसा अन्याय बंद होत नाही. एवढी निवडणूक त्यांनी शरद पवार म्हणून काढावं. त्यांनी 40 वर्ष आरक्षण दिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण केलं. मी मराठा म्हणून सांगतो, त्यांच्यापैकी एकाने आपली बाजू मांडली नाही, असं भाजपचे राम कदम यांनी म्हटलंय. ते बी उठले का अभियानात, ते दिवस चांगलं चाललं होतं त्यांचं. त्यांनाही समाज मानतो खूप. ते घाटकोपरवालीच ना दहीहंडी, ते त्यांनाही चांगले दहीहंडी मुलं लोक मानते. देवधर्म करणारा माणूस आहे. जत्रा बी काढीत वाटतं ते ट्रॅव्हलनी, तेच ना. मग आता इतकं चांगलं त्यांच्याबद्दलचं मत असताना त्यांनी कशाला याच्यात उडी घ्यावी फुकट्याच्या कामाना दामाची. काय गरज नाही ना. सगळ्याला माहिती आहे ना 40 वर्ष कोणी काय नाही दिलं, 70 वर्ष कोणी काय नाही दिलं. तुमच्या नेत्याने बी किती बाऱ्या दिले, किती बाऱ्या घातलं, सगळ्याला सगळं माहिती. मानणाऱ्या लोकांनी मी म्हणतो पक्ष चालवायचा किंवा नेता चालवायचा
म्हणून हे करतो. यांना काय झालं बघा, यांना काही सुचा नाही. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे त्यांनाच नाही म्हणत मी, सत्ताधारीतल्या लोकांना काही सुचानच काय करावं. म्हणजे हे दड कुठं गुताना बी, हे मागं बी सरकारना, हे भेद बी नाही, हे गोरगरीब मराठी मोठं करायला चाललंय, आपलं सरकार जातंय काय. म्हणजे हे असे रात्र दिवस मी म्हणतोय भाकरी खातात नुसते ताकद किती वाटत. यांना काही सुचा नाही काय करावं म्हणजे. त्यामुळे मीच असं ठरवलं यार की मा गरम डोकं आहे, त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते. त्यामुळे मी ठरले यांना घेण्याचंच नाही. आता किती बडबड करून द्यायची, यांना उत्तरच द्यायची नाही. कारण मला काय दम निघत नाही, कारण मी स्वाभिमानी, कारण मी त्यांच्यासारखा स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणारा नाही. मी मग आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचं माझं ध्यास आहे. आणि त्यांच्यासारखे मी नाही पास करू शकत ते याचे पायासाठी त्याचे पायासाठी. मला माझा मराठा मोठा करायचा ना, मी ठरवून घेतलं की आता मागं हटायचा. आणि यांना सवय लागली नेते मागं पुढं करायची. यांना स्वाभिमान नावाची गोष्टच नाही राहिली. कारण जात काय असते यांना माहीतच नाही, कळानाच यांना जात मोठी केल्यावर किती काय होतं, यांना किती डोकर येऊन नसते. हे जर समाजाकडून बोलले असते ते कोणते आता दहीहंडी आमदारी, ते दहीहंडी आमदार जरी जातीकडून बोलले असते तरी जात डकर घेते, लगेच डकर घेते. त्यांना डोक्यावर घेतलं असतं. मी हटत नाही बरं, यांना आता उत्तर द्यायचं मी देणार नाही यार. कारण हे चिल्लर झाले लोक. आता हे उठलं सुटलं ना यांना मीच दिसतोय. म्हणजे नाही का ते संताजी धनाजींचे घोडे दिसले पाण्यात, यांना पाण्यात नुसते किती दिसत. तसं आता मी काय करू, यांना सगळ्याला मीच जर दिसायला लागलो संताजी धनाजी सरकार, तर मी तरी काय करू. आता यांना झोपा यांना ते पडणार आहे, त्याला मी काय करू. तुम्ही जर नीट कामं केली असते कशाला वेळ आली. तुम्ही गोरगरिबाचं आरक्षण दिलं असतं मराठ्यांचं, त्या धनगरांचं दिलं असतं. नाही, धनगराच्या आरक्षणाला सुद्धा धोका आहे म्हणताय तुम्ही एसटी आरक्षणात जाण्यासाठी. माझं आज जाहीर एक गोष्ट सांगणं आठवणीत आली माझ्या म्हणून. धनगर बांधवांना असं कधीच समजून घ्यायचं नाही की आम्हाला आमच्याकडून त्यांनी यावं म्हणून मी बोलतो. मी त्यांच्या हिताचं सांगतोय, या नाही तर नका येऊ. आम्ही एकटेच 50-55% आम्ही खंबीर आहेत आरक्षण मिळालं. पण ज्या ज्या गोष्टी लक्षात येतात ते सांगणं गरजेचं आहे. तुमचं आणि आमचं सारखंच दुःख आहे. त्याचं कारण मी आज सांगतो. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात आरक्षण उडालं आमचं, त्यावेळेस मराठ्यात असं नाराजी तयार झाली होती किंवा आपण त्याला काय म्हणू की त्यांच्यात असा समज झाला होता की आता सुप्रीम कोर्टानं जर आपलं आरक्षण रद्द केले, मराठ्यांना आता कधीच आरक्षण मिळू शकत नाही, मिळणार नाही. म्हणजे लोक खचले होते की मिळणार नाही. जी लढा सुरू केला आम्ही गरिबांनी, आज मिळायला लागलं. म्हणजे आमची उमेद वाढली, मराठ्यांची शक्ती वाढली. मराठी एकजूट झाले, कोणाला भेट नाहीत, केशीला नाही, कशाला नाहीत, ताकदीने एकत्र येते. तसंच धनगराचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने रद्द केले. खचून जाऊ नका, मला सांगायचे तुम्हाला 100% तुम्हाला मिळणार. तुमचं आणि आमचं सारखंच दुःख नाही. आमचं सुप्रीम कोर्टात रद्द झालं तर आमचे लोक खचले होते की आता कधीच मिळू शकत नाही. मिळालं का नाही. तसंच धनगरांना सुद्धा एसटी आरक्षण मिळणार. तिथं बाजू नीट मांडली होती का नव्हती सुप्रीम कोर्टात सरकारनं, हे बघा. उगाच म्हणू नका की आता काही खरं नाही, छगन भुजबळच ऐकायचं आणि मराठ्याला विरोध करायचा. करू नका. तुम्ही विरोध केला तरी आम्ही आरक्षणात जाणार आहे, तर नाही केला तरी जाणार आहे. तुम्हाला सुद्धा एसटीतलं आरक्षण मिळणार आहे 100%. आमचंही रद्द केलं तर सुप्रीम कोर्टानं, तुमचंही रद्द केलं. हे तुमच्या फायद्यासाठी सांगतो, कुठं जवळ यावं म्हणून नाही. काय म्हणजे ते धनगर बांधव जवळ करायसाठी करतो. या आले तर चांगलीच गोष्ट आहे, असं कल्याण होईल धनगराचं आणि मराठ्याचं लई. पण याचा अर्थ असा बी नाही की तुम्ही समजू नका की तुम्हाला जवळ करायसाठी ही काही सांगतो. मी खरं खरं सांगतो, या अथवा नका येऊ, परंतु आपण शेवटी लहान मोठे भाऊ आहेत म्हणून सांगतोय. आता तुम्ही जागे व्हा सगळे सर्वसामान्य आणि घुसा यासाठी. मुख्यमंत्री असं म्हटले की आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, ओबीसीवर पण अन्याय होणार नाही. बरोबर आहे मग त्यांचं. ओबीसीवर अन्यायच होणार नाही. ओबीसीच आम्ही येतं, ओबीसीवर अन्यायच नाही होणार. अगोदरच्या आरक्षणात ओबीसी, अगोदरच्या आरक्षणातल्या ओबीसीला धक्काच लागत नाही. कारण ते धरून आम्ही 83 क्रमांकाला कुणबी, म्हणजे राज्यातला सगळा मराठा धरून ओबीसीची तेवढी संख्या आहे, राज्यातला सगळा मराठा धरून. त्यामुळे ते ओबीसीवर अन्यायच नाही होऊ देणार. कारण ओबीसीवर अन्याय होतच नाही. त्यांच्याकडे 16-17% एक्स्ट्रा आरक्षण खाते ते आमचं आहे. बटन दिलं तर आम्ही त्यांना सोडी नसत ते. आता ते आम्ही सोडून घ्यायला लागलो, एवढाच फरक आहे. त्यांचं त्यांना कायम राहत आहे, त्यांना कुठं धक्का लागत नाही. ते गैरसमज पसरत आहे ते छगन भुजबळ. दादा, भाजपचे नेते काही तिकडे तुम्हाला विरोध करतात मीडियाच्या माध्यमातून, काही जण इथं भेटायला येतात. नेमकं काय प्रकार आहे ते प्रकार मला कळाना नाही का. ते चिकनगुन्या झालाय का काय झालंय कळाना. ते मध्ये एक रोग आलता बघा, एक चिकनगुन्या आलता आणि एक कोरोना आलता. दोन्हीतून नेमका याला कोणचा झालाय कळा नाही. तर झालंय त्यांना, नेमकं काय झालंय मला कळाना. मी डॉक्टर कमीच पडायला लागलोय त्यांना. हो ना, आता जाणाराचे डॉक्टर भेटा लागते का काय.
कोणाचीच कोणाला मेळ लागा ना काय चाललंय. आमचा मेळ बरोबर आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, मी प्रामाणिकपणाने सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, या शब्दावर मला कायम राहायचं. आम्ही त्यांना संधी दिली, तुम्ही 13 तारखेपर्यंत द्या आमचे सगळं आरक्षण, आम्हाला काही गरज नाही राजकारणाची. ते मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. आम्ही स्वतःहून त्यांना संधी दिली की समजून सांगा त्यांना एकदा जाऊन. नसता उद्या राजकारणात गेलो तर असं म्हणायचं नाही आम्हाला तुम्ही, सत्ताधाऱ्यांनी बी नाही विरोधकांनी बी नाही, आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं किंवा करायचं होतं यांना, आम्हाला करायचं नाही. पण तुम्ही नाही दिलं तर आम्हाला सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, कारण आरक्षण देणारी जागाच ती आहे. तुम्ही देत नाही म्हणजे आम्हाला जावं लागेल. दादा 20 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यानुसार सगळ्या पक्षांना जे आहे ते मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीची मोर्चे बांधणी सुरू केली आता? जे अर्ज वगैरे मागवणार आहेत ते कधीपासून? हा, ते एक कन्फ्युजन आहे 2-4 दिवसापासून, 5-6 दिवसापासून की 7 ते 13 पर्यंत मी इच्छुकांना चर्चेला बोलावलंय. ते 14 ते 20 आहे, म्हणजे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट आहे. मी तर सांगितलेलेच नाही 7 ते 13, कोणीतरी कन्फ्युजन केलं, त्यामुळे ते आज क्लिअर केलं मी की 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत ते डाट्यासह यायचं. इच्छुकच म्हणजे इच्छुक लय आलं हे लय येतं, परंतु सगळे डाटे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघात ते आणायचे. आणि जसं की तुम्ही सांगितलं की त्यांची तयारी चालली, आमच्या समाजाची चालली, आम्ही पण सांगितलं सगळी तयारीला लागा म्हणून. पुन्हा आज सांगतो की सविस्तर पण समजून घ्या सगळ्यांना. सांगितलेलं की जे कोणी आपले उमेदवार राहणारे त्यांनी सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवा. सगळे 29 ऑगस्टला लढायचं का नाही लढायचं हे ठरणार, पाडायचे का उभा करायचं हे 29 ऑगस्टला ठरलं जाणार. पण जे कोण कागदपत्र काढणार त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 29 ऑगस्टला ठरलं लढायचं तर मग ते कागदपत्र काढायचे कधी, असा प्रॉब्लेम. त्यामुळे आत्ताच काढून ठेवा. पण जर नाही ठरलं तर हेही लक्षात असू द्या, तुमचे ते काढलेले कागदपत्र वायाला जाणार. तुमचं काय हे होईल ते आधीच क्लिअर करून ठेवतो. परत असं म्हणायचं नाही की कागदपत्र काढले होते ना आता मला लढायचं होतं. दोन्ही तयारीनं काढायचे होते. मागं घ्यायची वेळ आली तर मागं पण घ्यायची, आणि लढायची वेळ आली तर ताबडतोब टाकायची सुद्धा लगेच. आणि एका मतदारसंघातून काढताना तुम्ही 100-200 जण एकच ठरणार हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे कोण ठरल काय ठरल ते आज कोणालाच माहित. ते पण तयारी नाही. जे कोण आजपासून तयारी करणारे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे, उमेदवारी अर्ज भरायचे, त्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही जरी कागदपत्र काढले तरी अशा कागदपत्र काढताना अशा ठेवा की कोणाचंही नाव येऊ शकतं. मग तिथं म्हणायचं नाही मी कागदपत्र काढले होते ना आता मग मी बी उभा राहणार आहे, असं नाही. एकदा जरी एक ठरला तर आपले कागदपत्र वायाला गेले तरी चालते, एका बाजूनं सगळ्यांनी उभा राहायचं. फक्त अचानक जर नाव ठरलं तर त्याजवळ कागदपत्राची अडीअडचण आहे असं व्हायला नको म्हणून काढून ठेवा. काय फरक पडला काढून ठेवले म्हणून, समाजासाठी काय थोडाफार 1000-2000 रुपये खर्चच होईल, वायाला जाईल, जाऊ द्या, घरात पडून राहते ना आपले कागद, काय फरक पडलाय. उमेदवार उभा करायचे तर भरायचं आहे म्हणूनच काढायचे नाहीत. सावध येतो आम्ही बी मराठी, लढायचं ठरलं तरी आम्ही सावध येत, लगेच फॉर्म भरायला किंवा कागदपत्र पण आहेत आमच्याकडे सगळे रेडी. असं म्हणून सगळ्यांनी सज्ज राहायचंय फक्त. आणि कॅन्सल झालं तरी नाराज नाही व्हायचं, कुणीतरी आपलाच एक जण भाऊ उभा राहणार हे लक्षात ठेवा. 288 जागा लढवणार आहोत, काही राखीव जागा आहेत, त्या पण तयारी करण्यात आलेली आहे, त्यात चर्चा झाली आहे. आपण भेटत आलं तर अशी नाही, ते तर भेटी चालूच आहे. 29 ऑगस्ट पर्यंत आम्ही काही डिक्लेअर नाही करणार, परंतु राखीवच्या जागा सुद्धा आम्ही लढणार 100%. त्या पण लढणार. तिथं गोरगरीब बांधव तिथं बसणार आहे, त्याला मराठी सगळे मतदान करणार नाही असं नाही. पण कोण उभा राहणार आहे राखीवच्या ठिकाणी हे नाही माहीत, पण राखीवच्या ठिकाणी राखीवच उभा राहणार आणि त्याला निवडून सुद्धा आणायला सगळ्या जाती धर्माचे लोक मदत करणार. पण आणखी ठरलंच नाही, त्याच्यामुळे आधीच गप्पा ठोकून मजा नाही त्याच्यात. आणखीन 29 ऑगस्टला ठरणार आहे. परंतु एक गोष्ट पुन्हा सांगतो मी, कारण मला ती सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक मतदारसंघातल्या बांधवांना महाराष्ट्रातल्या ज्यांना लढायचं आहे, आता लढायला ज्यांना म्हणल्यावर लईच येतं भाऊ, पण समजा आता लढायचं ते कागदपत्राची तयारी ठेवा. टायमाला असं नको की 29 ऑगस्टला निर्णय झाला लढायचा तर मग कागदपत्र आता कधी काढायचे, धावपळ नको, आतापासूनच काढून ठेवा. आणि असं मनात ठेवा की आपण काढलेच नाहीत असं मनात ठेवायचं. म्हणजे ते खर्च झालेला वायाला गेला तरी चालेल समाजासाठी, पण टायमाला अडचण नको म्हणून सगळ्यांनी काढून ठेवा. नाही ठरलं तर ते कागदपत्र आणि तुमचे जे 4-2 रुपये वायाला जाणार आहे. आणि जर ठरलं तर ते वेळेवर
समाजासाठी खूप कामाला येणार आहे. पण मात्र एका मतदारसंघातून किती जण काढते ही मी आकडा सांगू शकत नाही. त्यामुळं एक जण राहणार हे लक्षात ठेवा. कुणीच म्हणायचं नाही तुम्ही म्हणले होते कागदपत्र काढा, मग आम्ही काढले, आता महा नंबर नाही. कोणाचं तरी एकच जणाचा लागणार आहे. आणि जरी कितीक जणांनी काढले तरी त्या सगळ्यांना मिळून ते ठरलेले एक जणाच्याच पाठीशी उभा राहायचंय हे सुद्धा लक्षात असू द्या. कसा उमेदवार निवडला जाईल? निवडलेला आता कागदपत्र अनेक जण काढणार आहेत, तर उमेदवार कसा निवडला जाईल? मग आता ते सांगून एकूण कसा निवडला जाईल काय दादा ते काय आताच प्रश्न म्हणजे का तुम्हाला उभं दादा राहायचं? विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार, बघू जरंगे काय करतो ते. देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे म्हणतात. काय म्हणजे काय ते म्हणे निवडणूक मराठवाड्यातून जाऊन मराठवाड्यात जातो म्हणे मी, जरंगे काय करतो मराठवाड्यात मी जाऊन बघतो, जरंगे काय करतो ते बघतो. जरंगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणार असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी दिलेला आहे. उत्साह देणार. आणि मी त्यांना काही म्हणलोच नाही येऊ नका म्हणून. माझं कधी स्टेटमेंट आहे का? समजा त्यांना आदरानं दादा म्हणते सगळं. मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं नाही? ते मला बघून घेणार म्हणजे ही कोणती धमकी आहे? मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही, तुम्हाला बघून घेतो? तुम्ही काय बघणार आहेत मा? हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस. ते मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवेल असं धमकी. मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला. कोकणात मी म्हणतच नाही. मी तसले जाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो? मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची, लय फजिती होईल. हो कोकणात सुद्धा. पण मी तसलं असलं इतके छिचुरे चाळे करतच नाही. कारण आम्ही त्यांना मानतो, दादा म्हणतो मी त्यांना, कारण त्यांना मानतो. त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना, मानतो म्हणल्यानंतर. आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही, बोलत नाही. मग मी बोलायला लागलो तर मग मी आखाडणार नाही. म्हणजे मी क्लिअर सांगतो, त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायच्या. फुकट धमक्या, मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात. मी कोणालाच भेट नसतो. प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता, परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केले की कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा. विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे. कोण म्हणले? प्रकाश आंबेडकर. बरं, नाही हरकत नाही. मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे. माझा मराठा समाज आहे घेणार. ते काय म्हणतायत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही, देणार बी नाही. त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो. समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतोय. मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ते बसले होते. परंतु आता ते नवीन काय काढायला लागले काहीच कळायला नाही आम्हाला. परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतं. आणि मी पाटण्या तुटून घेतो, पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतोय. आणि सगळ्या जाती धर्माला 100% मी गोरगरिबाला न्याय देईल याची मला आशा आहे. आणि मी सगळ्या जाती धर्मा